भाषेबाबत गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, कठोर कारवाई करणार मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांना इशारा। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून पुण्यामध्ये जय गुजरातचा नारा। गुजराती कार्यक्रमात शहांसमोर जय गुजरातची घोषणा। शिंदेंच्या नाऱ्यावरून विरोधक आक्रमक। जय गुजरात म्हटल्यानं शिंदेंचं महाराष्ट्रावरचं प्रेम कमी होत नाही, पवारांच्या वक्तव्याचा दाखला देत फडणवीसांची प्रतिक्रिया। शरद पवार जय कर्नाटक म्हणाल्याची फडणवीसांकडनं आठवण। उद्धव ठाकरे एकतर भोंदू नाहीतर संधी साधू। शिंदेंच्या शिवसेनेच्या हँडलवर जुना व्हिडिओ ट्विट। आदित्य ठाकरे यांनी केमचो वरळी घोषणा दिल्याची टीका। अजित पवार यांच्याकडूनही पुण्यातल्या कार्यक्रमात अमित शहा आणि गुजराती समाजाची स्तुती। भाषणाच्या शेवटी मात्र जय हिंद जय महाराष्ट्र। हे सगळेजण गुजरातच्या वॉशिंग मशीनमध्ये साफ झाले। एकनाथ शिंदेंच्या जय गुजरात नाऱ्याचा नाना पटोले यांच्याकडनं निषेध। जय गुजरातचा नारा देणं म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी। जितेंद्र आव्हाड यांची टीका। शिंदेंना भेटल्यावर आता केमछो म्हणायचं का, आव्हाडांचा खोचक टोला। मुंबईत राहून 30 वर्ष झाली तरी मराठी कळत नाही आणि शिकणारही नाही। व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना डिवचलं। हिंदीमध्ये प्रश्न विचारा तरच बोलेन। केडियांचा माध्यमांसमोर देखील आडमुठेपणा। महाराष्ट्रात राहून मराठी शिकावी असा आग्रह ठीक, पण दुराग्रह नको। केडियांच्या भूमिकेवर फडणवीसांची प्रतिक्रिया। तर जय गुजरातमध्ये केडियांसारखीच हिंमत वाढते, राऊतांचा घणाघात। ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याच्या कार्यक्रमाची आमंत्रण पत्रिका समोर। कोणताही झेंडा नाही, फक्त मराठीचा अजेंडा, पत्रिकेवर उल्लेख। संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांची गळाभेट। मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या नेत्यांकडून वरळी डोममध्ये पाहणी। उद्धव ठाकरे आणि मनसेकडून आढावा। विजयी मेळाव्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून नवा टीझर जारी। मराठीसाठी मराठी माणसाने एकत्र येण्याचं आवाहन, आपली एकजूट भक्कम करण्याचाही उल्लेख। ठाकरेंच्या विजयी मेळाव्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जाणार नाहीत, निमंत्रण नसल्याची सूत्रांची माहिती। सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड विजयी मेळाव्यामध्ये सहभागी होणार। ब्रँड हा शब्द बाजारातल्या उत्पादनाला वापरतात। ठाकरे ब्रँडवरून नीलम गोरेंचा खोचक टोला, तर गोरेंचे काळे कारनामे माहिती आहेत, पेडणेकरांकडनं टीका। लातूरच्या वृद्ध शेतकरी दाम्पत्याला शेतकरी संघटनेकडनं बैलजोडी भेट। खांद्यावर औध घेणाऱ्या शेतकऱ्याला आता बैलजोडीची साथ। आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरी सज्ज, 5 लाख भाविक दाखल। पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून जवळपास 7 किलोमीटर लांब।